कुरुक्षेत्राच्या रणांगणावर रक्ताचे पाठ वाहत होते. भीष्म पडले होते. द्रोणाचार्य शांत झाले होते. पण एका महायुद्धाचा उदय अद्याप बाकी होता. ज्याच्या रथाच्या चाकाखाली नियतीने आधीच खड्डा खणून ठेवला होता. त्याच्या दातृत्वापुढे इंद्राने झुकून दान मागितले. तिने सूर्याला आवाहन केले. क्षणार्धात सूर्यदेवाने तिला पुत्र दिला. अंगावर अभेद्य कवच आणि कानात दैवी कुंडले घेऊन जन्मलेला तो बालसूर्य. पण समाजाच्या भीतीने एका मातेने आपल्या पोटच्या गोळ्याला गंगामाईच्या त्याची पत्नी राधा तिने त्याला पोटच्या मुलासारखे वाढवले. म्हणूनच तो ठरला राधेय. कर्णाला शस्त्रविद्येची वेळ होते. पण सूर्यपुत्र म्हणून त्याला द्रोणाचार्यांनी नाकारले. जिद्द हारली नाही. तो थेट गेला भगवान परशुरामांकडे. मी ब्राह्मण आहे असे असत्य बोलून त्याने ब्रह्मविद्येचे शिक्षण घेतले. पण नियती क्रूर होती. एके दिवशी परशुराम कर्णाच्या मांडीवर डोके ठेवून झोपले असताना एका भुंग्याने कर्णाच्या मांडीला आरपार छिद्र पाडले. गुरुची झोप मोडू नये म्हणून कर्णाने असह्य वेदना सहन केली. पण रक्ताचा स्पर्श होताच परशुराम जागे झाले. इतकी सहनशीलता केवळ क्षत्रियातच असू शकते हे ओळखून त्यांनी कर्णाला शाप दिला. ज्या विद्येसाठी तू खोटे बोललास ती विद्या तुला सर्वात कठीण प्रसंगी आठवणार नाही. हस्तिनापूरच्या रंगमंडपात गुरुपुत्राच्या शस्त्रविद्येचे प्रदर्शन सुरू होते. अर्जुनाने स्वतःचे कौशल्य दाखवले. तेव्हा तिथे एका गर्जनेने प्रवेश झाला. तो होता कर्ण. त्याने अर्जुनाच्या प्रत्येक बाणाला चोख उत्तर दिले. पण जेव्हा द्वंद्व युद्धाची वेळ आली तेव्हा विचारण्यात आले, हे कुळ काय, तुझा वंश काय? जगासमोर कर्णाची मान झुकली. पण तेव्हा एक हात पुढे आला. दुर्योधनाने कर्णाला अंगराज घोषित केले. त्या दिवसापासून कर्णाने आपले आयुष्य दुर्योधनाच्या चरणी वाहिले. ही केवळ मैत्री नव्हती तर एका उपेक्षिताला मिळालेला सन्मान होता. दातृत्वाचा कळ. कर्ण रोज सकाळी अर्घ्य देऊन सूर्याची पूजा करायचा. त्यावेळी जो कोणी काही मागेल ते तो द्यायचा. अर्जुनाचे रक्षण करण्यासाठी इंद्रदेव ब्राह्मणाचे रूप घेऊन आले. त्यांनी कर्णाचे जन्मजात कवच आणि कुंडले मागितले. कर्णाला माहित होते की हे कपट आहे. तरीही त्याने हसत हसत आपल्या शरीराचे मांस कापून ही कवच कुंडले इंद्राला दान केली. रक्ताने माखलेला तो देह पाहून स्वर्ग लोकातून देवांनीही पुष्पवृष्टी केली. म्हणूनच त्याला म्हटले जाते दानशूर कर्ण. युद्धाचा निर्णय आणि मातीची भेट. महाभारत युद्ध अटळ झाले. भगवान श्रीकृष्ण शिष्टाईसाठी आले. त्यांनी कर्णाला त्याच्या जन्माची गुपित सांगितले. तू कुंतीचा ज्येष्ठ पुत्र आहेस. तू पांडवांचा मोठा भाऊ आहेस. माझ्यासोबत चल, तुला आर्यवर्ताचा सम्राट करू. पण कर्णाने उत्तर दिले, केशवा, ज्या दुर्योधनाने मला आधार दिला त्याला मी संकटात सोडू शकत नाही. राजापेक्षा माझी मैत्री मोठी आहे. नंतर कुंती माता स्वतः आली. तिने पदर पसरला. कर्णाने तिला वचन दिले, तुझे 5 पुत्र जिवंत राहतील. अर्जुनाला मी मारेन किंवा तो मला मारेल, पण तू 5 पुत्रांची माता म्हणून सदैव ओळखली जाशील. कुरुक्षेत्राचा शेवटचा लढा. युद्धाचा 7वा दिवस. कर्ण आणि अर्जुन समोरासमोर होते. दोघेही तोडीतोड होते. पण परशुरामाचा शाप आडवा आला. कर्ण आपली विद्या विसरला. तितक्याच त्याच्या रथाचे चाक जमिनीच्या आत घुसले. नियम सांगत होता की निशस्त्र योद्ध्यावर वार करू नये. पण श्रीकृष्णाने अर्जुनाला आठवण करून दिली
ज्यावेळी अभिमन्यूला एकट्याला घेऊन मारले होते तेव्हा नियम कुठे होते? द्रौपदीचे वस्त्र हरण झाले तेव्हा धर्म कुठे होता? अर्जुनाने अंजनी का बाण सोडला, कर्णाचे मस्तक धडा वेगळे झाले, सूर्य मावळला आणि रणांगणावरचा सूर्यपुत्री कायमचा मावळला. कर्ण हरला पण तरीही तो जिंकला. त्याने आयुष्यात कधीच अधर्म केला नाही.